तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपण काय स्पेशल करणार नाही काही, फक्त आपला आजचा थोडा स्टडी असेल. नंतर आपल्याला प्रेझेंटेशन बनवायचं आहे, कारण आपली पोस्टर प्रेझेंटेशनची डेट जी आहे ते उद्याच आहे. त्यामुळे आपण अभ्यास करू थोडं, नंतर PPT बनवू आणि आजचा ब्लॉग अशा प्रकारचा असणार आहे. तर आता आपण स्टार्टिंगला अभ्यास करू, नंतर PPT बनवू, बघत राहा पुढे. तर आपण आता अभ्यासाला थोडं स्टार्ट करू. बऱ्यापैकी केलेलं आहे, संडे असल्यामुळे आपल्याला टाइम भरपूर होता, तर पूर्ण झालेलं आहे. फक्त ॲव्हरेजमध्ये थोडंफार राहिलेलं आहे, ते करून घेऊ. आणि हे जे आहे आपलं फोनचं कंट्रोलर आहे, याच्यामार्फत आपण डायरेक्ट व्हिडिओ वगैरे चालू करू शकतो आणि पॉज पण करू शकतो. चला आपण आता स्टार्ट करू आपल्या अभ्यासाला, कारण आपली एक्झाम जी आहे ते खूप जवळ आलेली आहे. जर आपण मागे राहिलो तर म्हणतील की व्हिडिओच्या नादात राहून गेलो. तसं नाव ठेवणारे कशाला पण नाव ठेवतात, हे असू द्या डोक्यामध्ये सर्वांच्या. मी काय एवढा अनुभवी, एवढा महान नाही की सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगावं, पण जे काही अनुभव आलेला बऱ्यापैकी थोडाफार, ते मी तुमच्यासोबत शेअर करतो. तर आपल्याकडे अशी PDF वगैरे आहे. या PDF मधला आपल्याला अभ्यास करायचा आहे. ऑलमोस्ट झालेला आहे, फक्त थोड्या प्रमाणात राहिलेला आहे. तर आपल्याकडे ट्रायपॉड आहे सध्या, पण ट्रायपॉडला आपला दुसरा फोन शूटसाठी लावलेला आहे, त्यामुळे आपण याचा उपयोग करून असा होल्ड करून मोबाईल, कारण आपल्याला बघून घ्यायचं आहे ना. तर आपला अभ्यास कोणता मी थोडक्यात दाखवून देतो तुम्हाला, कारण वाटलं की हे कोणता अभ्यास करायला की काय नाही, की का ऍक्टिंग करायला केल्यासारखं वाटतंय बऱ्याच लोकांना, तरी मी दाखवून देतो तुम्हाला. तर आपण सध्या ॲनिमल स्पेक्ट्रोस्कोपीचा अभ्यास केला आणि जसं ट्रायपॉडला लावून आपण मोस्टली अभ्यास करतो. जेव्हा आपल्याला शूटिंग करायची नसते तेव्हा इथंच लावून आपण अभ्यास करतो, कारण ते सोपं जाते ना बघण्यासाठी. तर आता आपला हा अभ्यास झालेला आहे. आता आपण काय करू, प्रेझेंटेशन रेडी करून टाकू. चला. तर पॉवर पॉईंट अगोदर आपण ओपन वगैरे करून घेऊ, नंतर ऍड करू. आता सध्या मी जे आहे ते काही ऍड करून ठेवलो इथं, तुम्ही बघू शकता. हे नाव वगैरे टाकून ठेवले. आणखी थोडी प्रेझेंटेशन रेडी आहे आपली, फक्त थोडं जे आपण म्हणतो ना त्याचं बॉर्डर लाईन वगैरे कव्हर अप जे करायचं आहे ते करून टाकू आपण. तर प्रेझेंटेशनसाठी आपल्याला इमेज वगैरे लागतात, तर आपण हे गुगलवरनं घेऊ शकतो डायरेक्टली. ChatGPTची पण मदत घेऊ शकतो आपण, पण यावरती कसं खूप लोड घेतो इमेजसाठी, त्यामुळे आपण डायरेक्ट तिथली इमेज घेऊ. आपला टॉपिक जो आहे तो पॅथोजन रिलेटेड आहे, तर आपण त्या रिलेटेड घेऊन टाकू. तर असं आल्यानंतर इथे इमेजचा सेक्शन वेगळा असतो. आपण यामधली जी आपल्याला योग्य वाटेल, जे सुटेबल असेल एक्सप्लेनेशनसाठी, ते घेऊ शकतो आपण. अशी इमेज आल्यानंतर इथं बरेच लोक काय सेव्ह वगैरे करतात. आपण काय करायचं, कॉपी करायचं डायरेक्ट. अशी कॉपी करून इथे पेस्ट करून टाकायचं, Ctrl+V. जर समजा असं येत नसेल, काही ठिकाणी होतं काही इमेज जे असते ते सूट करत नाहीत, मॅच करत नाहीत, तर त्याला असं परत डायरेक्टली स्क्रोल पण करू शकतो आपण. तर या इमेजचा थोडा प्रॉब्लेम वाटतो मला, तर ह्याला आपण डाउनलोड करून घेऊ डायरेक्ट. तर डाउनलोडमध्ये सेव्ह होईल. परत प्रेझेंटेशन मध्ये यायचा, इन्सर्ट वगैरे. कोणाला काही प्रेझेंटेशन रिलेटेड मदत पाहिजे असेल तर आपण कमेंटमध्ये सांगा, आपण त्याची मदत बिलकुल करू. ही इमेज नाही आपली, कारण आपली आणखी डाउनलोड होत आहे. तर कदाचित त्या इमेजचा प्रॉब्लेम आहे. आपण आता ही जी इमेज आहे याला जे आपण
तिकडे प्रेझेंटेशन मध्ये घेऊन दाखवू कसा प्रकार घेता असं जायचं सोपे. सिम्पली डाउनलोड वगैरे करून घ्यायचं इथनं, सेव्ह इमेज करायचं, सेव्ह करायचं. सेव्ह केलं आपण, प्रेझेंटेशन मध्ये जायचं, इन्सर्ट पिक्चर, नंतर डाउनलोड मध्ये जे आहे ते असं इमेज दिसून जाईल तुम्हाला, त्याचे नाव वगैरे, तर ते इन्सर्ट करून घ्यायचे असे आणि हे व्यवस्थित सेटअप करून घ्यायचा. अशा प्रकारे जे आहे एकदम सुंदररीत्या आपलं प्रेझेंटेशन बनून जाईल. बाकीचं जे आहे माझं अशा प्रकारचं प्रेझेंटेशन आहे. आणि आपला हा प्रोग्राम उद्याच असल्यामुळे आपण टोटली कम्प्लीट करून घेऊया. तर ऑलमोस्ट ऑल प्रेझेंटेशन आपली रेडी झालेली आहे. तरी आता आपण आपला ब्लॉग इथंच एंड करू. आणि सध्याचे ब्लॉग आहेत थोडं असे तसेच बघायला भेटतील आपल्याला, कारण कसं झालंय की आमचं एक्झाम पण आहे, त्याच्यामुळे थोडं फोकस तिकडे पण द्यावं लागणार आहे. त्यामुळे आजचा ब्लॉग इथेच एंड करू आणि भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये. टाटा बाय बाय, गुड नाईट.